झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर स्वागत। मी जातो इथे टुमा ढेरे यांच्याकडे। ढेरे मॅडम, मला सांगा की विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती ही विकृती का वाढत चालली आहे? काय कारण तुम्हाला दिसतंय? मानसिक कारण असेल, एकतर हल्ली अभ्यास करणं हा आवडतच नाही कोणाला विषय, किंवा त्यांनी शिक्षा केली चांगल्या गोष्टीसाठी तर मग फेसबुकवर त्यांच्याविषयी कमेंट्स लिहायच्या आणि त्या स्प्रेड करायच्या, ज्यायोगे शिक्षकांना शिक्षा द्यायची, हा एक उद्देश किंवा विकृती मानसिक म्हणता येईल। नक्कीच एक काळ असा होता मॅडम की शिक्षकांनी जरी शिक्षा केली तरी ती योग्यच आहे असं समजणारा एक पालक वर्ग होता। आता मात्र हा पालक वर्ग हरवलाय, त्यामुळे त्यांचं लहान मुलांचं बालपणही हरवलंय आणि त्यामुळे अशा विकृती जन्माला येतात। तुमचं याबद्दल काय मत आहे? नाही, ते बरोबर आहे। आता ऍक्च्युली कायद्या राईट टू ऍक्टच्या नुसार की विद्यार्थ्यांना शिक्षा करायची नाही किंवा शारीरिक शिक्षा करायची नाही, हे तर मलाही मान्य आहे की ज्यायोगे मुलांना त्रास होईल किंवा त्यांच्या मनावर परिणाम होईल अशी शिक्षा नको, पण थोडीफार शिक्षा किंवा ओरडणं हे आवश्यक आहे। नाहीतर जर त्यांना त्यांच्या चुका जर आपण सुधारल्या नाही, त्यासाठी आपण त्यांना ओरडलं नाही तर ते सुधारणार कसे? तर सुधारण्यासाठी ओरडणं थोडंसं गरजेचं आहे किंवा त्यांना कधीतरी समजावून सांगणं वगैरे, पण त्याचा मुलं वेगळा अर्थ काढतात आणि या जो कायदा आता तयार झालेला आहे त्याच्यामुळे किशोरवयीन मुलांना सांभाळणं हे शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी एक मोठं संकट किंवा मोठी परीक्षा आहे त्यांची, असं मला वाटतं। नक्कीच मी या संदर्भात त्याच्यातनच हे बोला नाही तुम्ही प्रश्न विचारता। नक्कीच मी या संदर्भात अनय जोगळेकर यांना विचारतोय। अनय जोगळेकर, अनेक शाळा महाविद्यालयांच्या शिक्षकांसंदर्भात ज्यावेळी आम्ही या विषयासंदर्भात बोललो त्यावेळी त्यांचं बोलणं असतं की या विद्यार्थ्यांचं करायचं काय? त्यांना मारलं तर शारीरिक इजा करताना, त्यांना बोलताना त्यांचे पालक रागवतात, कायद्याचाही आमच्यावर बडगा आहे। मग अशा परिस्थितीत या मुलांचा जो संताप आहे, राग आहे, तो फेसबुकवर येतोय, हे त्याचं समर्थन योग्य वाटतं? नाही, याच्यात एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की याच्यात उपाययोजना करणं तितकं सोपं नाहीये, कारण आजची जी तरुण पिढी आहे ती इतक्या झपाट्याने इंटरनेटकडे आकृष्ट होते आणि जसं आपल्या कार्यक्रमात सांगितलं की दिवसाचे 9 तास 12 तास एवढं लोक इंटरनेट वापरत आहेत आणि ही सगळी 13 वर्षाच्या मुलांपासून फेसबुक 13 वर्षाच्या मुलांच्या वर कोणी वापरू शकत असल्यामुळे, तर हे लोक इंटरनेट वापरत असल्यामुळे ते इंटरनेटवर काय करतायत हे समजणं नाधड शिक्षकांना शक्य आहे, नाधड पालकांना शक्य आहे। पालकांना ते ट्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ आवश्यक जेवढा आहे तेवढा नाहीये किंवा तेवढा वेळ दिला तर मग ते मुलं काय करतायत हे कळत नाही, कारण एक जनरेशन गॅप खूप मोठी तयार झाली। त्याच्यामुळे असं हे मॉनिटर करण्याची आवश्यकता आहेच आहे, पण या मुलांचं अंतरंग ही कोवळी मनं असतात आणि या 13व्या वर्षी किंवा 14व्या वर्षी या मुलांना जगातल्या अनेक चांगल्या वाईट घटना समोर येतात, त्या योग्य का अयोग्य हे त्यांना गाईड करणारं कोणी नसतं आणि ते कसं निर्माण करणं ही खूप कठीण गोष्ट आहे, कारण जोगळेकर या निमित्तानं प्रश्न असा उपस्थित होतो जोगळेकर या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो की मुलं ही टेक्नोसॅव्ही होणं हे स्वाभाविकच आहे, भाग पडतंय, पण या असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून, इंटरनेटचा फेसबुकचा वापर करून त्यांना संवादप्रिय बनवणं, त्यांना या सगळ्या तंत्रज्ञानाशी जवळ आणून त्यांना सुसंवाद घडवता येणं किंवा फेसबुकचा चांगला वापर करता येणं शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं निदान स्पेसिफिक शिक्षणाच्या बाबतीत? शक्य आहे, ऍटलीस्ट ज्या चांगल्या शाळा आहेत की जिथे इंटरनेटची आणि कॉम्प्युटरची सोय आहे, जिथे शिक्षक मुलांना हाऊ टू बी रिस्पॉन्सिबल नेटिझन असं हे शिक्षण देऊ शकतात आणि असं हे करताना कसं दुसऱ्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या माणसाचा आदर राखला जाईल, त्याच्याबद्दल काही अपशब्द वापरले जाणार नाही आणि तसं केल्यास त्याचं काय परिणाम होऊ शकतात याची जाणीव जर मुलांना करून दिली। आणि दुसरीकडे हे जे आता अॅनोनिमस त्यातला जो भाग आहे म्हणजे या कन्फेशन्स मधला की कोणीही स्वतःचा खरा नाव पत्ता डिस्क्लोज न करता हे करू शकतं, ते जाऊन जर मुलांनी स्वतःच्या नावाने हे करू शकलं, ज्याला आपण कन्फेशन्स म्हणतो, म्हणजे महात्मा गांधींनी जेव्हा काही चुकीच्या गोष्टी केल्या होत्या विद्यार्थी दशेत तेव्हा ते स्वतःहून त्यांच्या वडिलांकडे गेले आणि दॅट इज रिअल कन्फेशन। हे जे कन्फेशन आहे हे चोरी छुपा कन्फेशन आहे, त्यामुळे जोपर्यंत हे कन्फेशन आपण उघडपणे शिक्षकांशी बोलायचं धैर्य दाखवू शकत नाही आणि फेसबुकने थोडासा पुढाकार घेऊन जी खोटी अकाउंट आहेत ती रद्द केली पाहिजेत किंवा कोणाला खोट्या नावाने अकाउंट वापरणं कठीण केलं पाहिजे, जेणेकरून याला एक योग्य मार्ग लावता येऊ शकेल असं मला वाटतं। नक्कीच जोगळेकर असो किंवा ढेरे असो, या सगळ्या संदर्भात ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपलं भांडण त्या पोस्टची नाहीये, कमेंटची नाहीये, तर मुलांच्या मनातल्या असलेल्या भावना आणि संवेदनाविषयी आहे। हा विषय तेवढ्याच संवेदनशील पद्धतीनं कशा पद्धतीनं हाताळू शकतो या संदर्भात बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा फेसबुकचे अँग्री बर्ड्स। झी 24 तास एक पाऊल पुढे।